नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर आपले स्वागत आहे. येवला लासलगाव मतदारसंघातला लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे. मात्र विरोधकांनी आपले अतिशय चांगल्या पद्धतीने काम सुरू ठेवले असून असेच काम त्यांनी करत राहावे असा टोला मंत्री भुजबळ यांनी विरोधकांना लावला. ते येवला दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान मंत्री भुजबळ यांनी येवला मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश शिंदे यांचे वडील वारल्याने मंत्री भुजबळ यांनी त्यांचे सांत्वन केले. बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. असं आहे ना की त्यांनी कितीही नायलॉनचे मांजे वापरले तरी माझ्या काही फरक पडणार नाही. काय माझ्या येवल्याच्या लोकशक्तीचा मांजा जो आहे, अतिशय येवला लासलगाव लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे. त्याच्यामुळे कोणी नायलॉन वापरा, मांजा नाही, ते राजकारणाचे विचारतात. ते ज्याची बंदी आहे तरीसुद्धा करण्याचा आग्रह करणारे काही लोक आहेत ना आमच्याकडे राजकारणी, जे करू नये असं आपण म्हणतो ते सुद्धा करतच असतात. तर काय करायचं नाही झालं. सर, नाशिकमध्ये महायुतीची बैठक होती. 13 आमदार आणि खासदार त्या बैठकीला होते आणि आपणही जाणार होतो, पण मी जाणार नव्हतो. आणि सगळ्यांच्या पक्षांनी जे आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये कुणी जायचं हे ठरवलेलं आहे. आणि नाशिक जिल्ह्याच्या या मिटिंगला आपल्या दिलीप बनकर यांनी जावं हे ठरलेलं होतं, त्याप्रमाणे ते गेले. आता त्या दुसऱ्या काही मिटिंग ज्या असतील त्यांना आम्ही जातो. सगळ्याच मिटिंगला सगळेच काही नेते जातात अशातला भाग नाही, मंत्री जातात अशातला भाग नाही. काही ठिकाणी जातात. अजितदादांच्या मिटिंगला काय अजितदादा गेले का पुण्याला? नाही गेले. त्यामुळे तिथे काही काही लोकांच्या आम्ही नेमणुका केली, त्याप्रमाणे ते जात आहेत, काम करतात. शेवटी त्याचा विचार हाच आहे की तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित यावे म्हणून मिलन व्हावं, हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. नेते तर एकत्रित आलेले आहेत, कार्यकर्त्यांनी एकत्रित यायला पाहिजे, याच्यासाठी या आजच्या ज्या आहेत मिटिंग घेतलेल्या आहेत. काल आपले नेते देवराजे आज शिंदे गटात मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आज मुंबईमध्ये ते प्रवेश झाला. त्यांनी काँग्रेसला सोडून दिलं. तर काय मी काय सांगू त्याच्याबद्दल? चांगलं आहे. तर महाविकास आघाडी महायुतीची जी आहे ताकद वाढते आहे. त्याच्याबद्दल मी काय आता त्याच्याबद्दल मी स्टेटमेंट काय ते स्टेटमेंट त्यांना विचारा. सर, इन्कमिंग वाढल्याने महायुतीमध्ये बिघाडी होऊ शकते, कारण की दक्षिण मुंबईच्या जागेवरही त्यांनी दावा केला आहे. असं आहे की नेते मंडळी तिन्ही पक्षाचे जे आहेत ते भक्कम आहेत, हा विचार सगळा करायला. कुणी किती दावा जरी केला आणि कुणी तरी जोपर्यंत तिन्ही पक्ष एकत्र बसत नाही, निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत फायनल होणार नाही. आणि तिन्ही पक्षाचे लोक एकत्र बसून कोण निवडून येण्यास पात्र आहेत याचा अभ्यास करतील. तर काल आपली सभा खूप जोरदार झाली. त्यामध्ये आपण पुन्हा एका गोष्टीचा उल्लेख केलेला की जसं आम्हाला तुम्ही काही दिवसांपूर्वी एक बाईट दिलेलं होतं की जरांगे पाटलांसोबत काही लोक माफिया असतात आणि तिथे 200 पिस्तुलं अनधिकृतपणे आला, असं एक तुम्ही आम्हाला एक स्टेटमेंट दिलं. तर काल त्याचा पुन्हा उल्लेख झाला. परंतु जरांगेंनी त्याबद्दल काल आता सकाळी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की भुजबळांची गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याबद्दल. वर्तमानपत्राने छापलेलं आहे, प्रतिष्ठित वर्तमानपत्राने बातमी छापली, ती मी काल दाखवली. मी माझ्या मंचाने सांगितलं की वर्तमानपत्राचीच बातमी आहे, तर त्यांनी चौकशी करायची, त्यांना विचारा. आणि वर्तमानपत्राची बातमी जी आहे तिथले जे काही पत्रकार असतात स्थानिक, त्यांची जी माहिती असते त्याप्रमाणे ती माहिती देतात. आणि ही वर्तमानपत्र जी आहेत त्याची जबाबदारी आहे. ते काही अशा रीतीने वाटत ते खोट्या बातम्या देणार नाहीत. त्या जोपर्यंत त्यांच्याकडे जी काही पक्की माहिती नाही तोपर्यंत ती माहिती देणार नाही. आणि मी ही जी गोष्ट बोलतो त्याचा इन्कार आतापर्यंत होम डिपार्टमेंटच्या कोणी एखाद्या एसपीने किंवा दुसरं कोणी केला नाही आहे. त्यामुळे ती बातमी जी आलेली आहे त्या बातमीचा शहानिशा व्हायला पाहिजे. कारण काही लोक पकडले गेले हे तुम्हाला माहिती आहे. आणि ते पकडले गेल्यानंतर काही लोकांच्या जीवाची फार मोठी तगमग झाली हे पण आपल्याला माहिती आहे की सोडा त्यांना. त्याच्यामुळे हे आले असतील पिस्तूल तर कशासाठी आलेले आहेत?
आणि ते बेकायदा जर आले असेल तर किंमत सुद्धा लिहिली आहे 5,000 रुपये काहीतरी त्या वर्तमानपत्रामध्ये, प्रत्येक 5,000 रुपयाला मिळते म्हणे ते. तर हे जर असं काही असेल त्याची चौकशी करायला पाहिजे. घटना घडून गेल्यानंतर चौकशी करण्यापेक्षा आज वर्तमानपत्राचे जे काही वार्ताहर आहेत त्यांच्या शोधपत्रिकेतून जी काही गोष्ट बाहेर आलेली आहे त्याची माहिती घेणं, शहानिशा करणं, कारवाई करणं हे शासनाचं काम आहे आणि ते SP नी करावं हेच मी सांगितलं. सर, याबद्दल तुम्ही गृहमंत्र्यांकडे काही मागणी करणार आहात का? अहो ती मागणी ते तुम्ही करतोच आहे, सगळं काय देतोच आहे त्यांच्याकडे, सगळीकडे देतो आहे. आता या सगळ्याच गोष्टी काय ते काय करतात, मी काय करतात हे सगळं ते चव्हाट्यावर बोलत बसू. जे काही चव्हाट्यावर मांडायचं ते मांडतोय की जेणेकरून ज्यांनी ते आणले असतील त्यांना कळलं पाहिजे की तुम्ही जे काही करता आणतात त्याची माहिती जी आहे आमच्याकडे सगळीकडे आहे. जानकरांनी आपल्याला भावी मुख्यमंत्री व्हावा असा उल्लेख केलेला आहे. आता असं नाही की अनेकांच्या जे आहेत मनापासून ते इच्छा असतात, परंतु जे काय मुख्यमंत्री होणं न होणं काय हे काही काही ठराविक लोकांच्या हातात नसतं, जनतेच्या हातात असतं. आणि त्याच्यामुळे मी ते पण सांगितलं की ना मला मुख्यमंत्रीपदाची ओढ लागलेली आहे, ना त्या मंत्रिपदाची, ना आमदार पदाची. मी फक्त मागासवर्गीयांचं काम करण्याला आता बांधलेलं आहे याच्यापूर्वी आणि ते काम मी करणार. लोकांची इच्छा असते, प्रत्येकजण ते कार्यकर्ते बोलत असतात, ते नेते बोलत असतात. ठीक आहे, मी त्यांचा आभारी आहे. ते त्यांची ज्या माझी शुभेच्छा आहे. सर, नायलॉन लोकल स्थानिक प्रश्न आहे सर. नायलॉन मांजाच्या अनेक घटना अरे घडल्या वा. कटिंगच्या आणि आजही दुपारी एक आजही एक घडली. घटना घडली तुम्ही यायच्या आधी. तर एक येवलेकरांना आपण एक आपल्या याच्यातून आव्हान करा. माझे हात जोडून नाही, येवलेकरांना सगळ्यांनाच माझी विनंती आणि येवलेकरांना नक्कीच जास्त आहे. कारण हा पतंगाचा जो आहे कार्यक्रम, उत्सव जो आहे हा महाराष्ट्रामध्ये येवले शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आता या आनंदात बेरंग जो आहे, रंगाचा बेरंग करण्याचा प्रयत्न काही लोक करतात. मी त्याची माहिती घेतली तर काही मोटरसायकलवर जे आहेत असे त्या तारा लावलेल्या आहेत लोकांनी. का तर ते माझ्या असं जर आला तर तो निदान असं डोक्यावरून जावा त्या तारेवरून आणि मानेला लागू नये म्हणून. मी आता येताना 4 ते 5 ताबडतोब बघितलं एका बाजूला त्या मोटरसायकलवर लावलेलं अशा तारा लावून. हे का असं आपण करतो? खेळ जो आहे तो खेळाच्या रूपामध्ये घेतला पाहिजे. आणि मी तो मांजासुद्धा बघितला तिथे पोलिसांनी मला दाखवतो. बारीक आहे तो, समजायला पण कठीण आहे, पण तो तुटत नाही, एवढं वाईट आहे तो. आणि अशी माहिती कुणालाही जरी मिळाली, पतंग उडवणाऱ्या माणसाला जरी मिळवली तरी त्याने जे आहे ती माहिती ताबडतोब पोलिसांना कळवली पाहिजे. माझी विनंती आहे, हे करायला पाहिजे आपण. लोकांचे जीव जाऊन हा आनंद कसला आहे? आता आसुरी आनंद झाला. तर मेहरबानी करून अशा आनंदामध्ये सहभागी कुणीही येवल्याच्या मुलाने, कार्यकर्त्याने होऊ नये. असली मांजे वापरू नये. कोणी वापरत असेल, कोणी विकत असेल तर पोलिसांना ताबडतोब खबर करावी. विरोधकांचं त्यांनी जे आहे विरोधकांचं काम जे आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आणि असंच काम त्याने येणारे काही वर्षानुवर्ष करत राहावेत अशी मी त्यांना शुभेच्छा देतो.